हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष सांगितलेत. एक क्षरपुरुष आणि एक अक्षरपुरुष. हे दोन्ही आणि यामध्ये जे काही जीव आहेत हे सर्व नाशवंत आहेत, परंतु कोणाचाही आत्मा मरत नाही. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत लगेचच म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. या दोन्हींपेक्षा क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषापेक्षा उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजे खरा भगवान तर कोणी वेगळाच आहे. खरा भगवान उत्तम पुरुष, श्रेष्ठ प्रभू तर कोणी वेगळाच आहे, त्याला परमात्मा म्हटले जाते. आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. म्हणजे संसार रूपी जसे वृक्षाला मुळापासून जमिनीतूनच सर्व अन्न मिळते, पोषण होते. म्हणजे हे क्लिअर आहे की जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो तो अविश्वर आहे, तो अविनाशी, वास्तवतः अविनाशी तोच परमात्मा आहे. आता आपण येऊया गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर आता 3 पासून पुढे जाऊया. तर इथे गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1चे उत्तर गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटले की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर 3 पुरुष आहेत हे. एक क्षरपुरुष हा स्वतः आहे, अक्षरपुरुष क्षरपुरुष हा स्वतः आहे, याला क्षरब्रह्म देखील म्हणतात, याला काळ ज्योत स्वरूपी निरंजन देखील म्हणतात. हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे, एवढाच ब्रह्म आहे. याला क्षरब्रह्म म्हणा किंवा क्षरपुरुष म्हणा. मग दुसऱ्या नंबरचा अक्षरपुरुष आहे. अक्षरपुरुष म्हणा, अक्षरब्रह्म म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा. म्हणजे ब्रह्मच्या नेक्स्ट जो आहे तो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. नील पद्म शंख हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, एवढाच प्रभू आहे. हा देखील नाशवंत आहे आणि क्षरपुरुष तर सरळपणे नाशवंत आहेच. याच्यानंतर गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्यहा, तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये त्या गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 वाल्या उत्तम पुरुष तू अन्यहाचा इथे उल्लेख आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर 3 पुरुष झाले, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमाक्षर पुरुष. क्षरब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा, अक्षरब्रह्म म्हणा, अक्षरपुरुष म्हणा, परब्रह्म म्हणा आणि परमक्षर पुरुष म्हणा, परमक्षर ब्रह्म म्हणा किंवा त्याला सत्यपुरुष म्हणा, त्याला कंप्लीट गॉड म्हणा, पूर्ण परमात्मा म्हणा. तो 3ऱ्या नंबरचा आहे. मग जसे म्हटलंय की वरच्या बाजूला मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. परमात्म्याने काय सांगितलंय सूक्ष्म वेदात, अक्षर पुरुष एक पेड़ है और सरपुरुष वाकी डार और तीनों देवा शाखा है वाई पाते रूप संसार. हे तिन्ही देव, तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या शाखा आहेत आणि तुम्ही तर पुढे पानांच्या रूपात आहात. तर सांगण्याचा मतितार्थ हा आहे की आता जे मूळ आहे ते पूर्ण वृक्षाचा पालनकर्ता असतो, पोषक असतो. असेच गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषापेक्षा देखील जो श्रेष्ठ आहे तो भगवान तर कोणी वेगळाच आहे. त्याच्या 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितले गेले आहे की तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर पुण्यात्म्यांनो 3रा तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी भगवान. तर पुण्यात्म्यांनो टीचर त्याला म्हणतात जो हे सद्ग्रंथ समजू शकतो. कारण एकाच चॅप्टरमध्ये सर्व काही सांगता येत नाही, नाहीतर हे अध्याय करायची गरजच काय होती त्याची. चॅप्टर यासाठी केले जातात कारण त्यातलं ज्ञान इथेही पुढेही सर्वांना, मग त्याला सगळ्याला एकत्रित करून जो निष्कर्ष काढून आपल्या श्रोत्यांना देतो तो गुरु असतो. त्याला गुरु म्हणणंच योग्य आहे. परंतु नकली गुरु बनून जे खोटे ज्ञान देतात तर सद्गुरू म्हणावे लागेल. आणि सद्गुरू देखील खोटे आले तर खरा सद्गुरू देखील म्हटले.
तर खरा सद्गुरू तो असतो जो निष्कर्ष काढून देतो. जसे वाघाचे वनामध्ये, जंगलात, फॉरेस्टमध्ये न जाणो किती प्रकारच्या औषधी जडीबुटी असतात आणि सगळ्याच हिरव्यागार डोलत असतात, परंतु जो वैद्य असतो त्याला ज्या मुळीची ती जिथेही असेल तिथून तो उचलून आणेल आणि त्याच्या बिया हव्या आहेत की पाने हवी आहेत की मुळे, ती आणून ती कुटून बिटून त्याच्या गोळ्या औषधे तयार करून त्याची पुडी तयार करून देतो. त्याला वैद्य म्हणतात. आता कोणी कुठल्याही वनस्पतीची 4 पाने तोडून आणली आणि कुटून चूर्ण करून दिले आणि म्हणेल खा बाबा, तो देखील वैद्य होऊन बसलाय. तर हे नकली जे संत आहेत ते तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत आणि एखादा कुठला तरी मंत्र, कशाचा शेंडा कशाचा बुडखा घेऊन हे सद्गुरू झाले. हे सगळे नकली डुप्लिकेट काम आहे. यांच्याकडे काडीचंही ज्ञान नाहीये. आता त्यांचे कंप्लीट ज्ञान या दासाकडे उपलब्ध आहे आणि हे सद्ग्रंथ जाणून घेणं म्हणजे काही येरा गाबाळ्याचं काम नाहीये. जोपर्यंत आपल्याकडे सृष्टी रचनेचे ज्ञान नसेल तोपर्यंत कोणीही हे सद्ग्रंथ कोणत्याही प्रकारे समजू शकत नाहीत. हेच कारण होते की आजपर्यंत ना वेद कळले, ना गीतेचे ज्ञान मिळाले आणि पुराणाचे ज्ञान तर होणेच शक्य नव्हते, कारण ते तर शेंडा बुडखा नसलेले ज्ञान आहे. विना शेंडा बुडख्याचे याचा अर्थ हा आहे की जसे ब्रह्माजींनी ज्ञान दिले, त्या ब्रह्माजींकडून ज्ञान प्राप्त झाले दक्षादी ऋषींना, जे त्यांचे वंशज होते, त्यांचे पुत्र होते. त्या दक्ष आदी ऋषींनी तिथल्या इतर ब्राह्मणांना, आपल्या वंशजांना ज्ञान दिले. तर असे जाता जाता ब्रह्माजींनी जे ज्ञान दिले होते त्यातच त्यांनी आपल्या धारणा बांधत बांधत पेरत पेरत हे 18 भाग बनवले पुराणाचे. आणि ब्रह्माजींना स्वतःलाच माहिती नाही, स्वतःलाच नाही माहिती की मी कुठून उत्पन्न झालो. श्रीमद देवी भागवत देवी पुराणात 3ऱ्या स्कंधात या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा उल्लेख आहे, विवरण आहे. तर ब्रह्माजी स्वतः सांगतात की आपला पुत्र नारद आला की बाळा नारदा, जेव्हा मी प्रकट झालो तेव्हा मी स्वतःला कमळाच्या फुलावर पाहिले. मला माहिती नाही की माझा जनक कोण आहे, मला इथे कोणी बसवलंय, मला कोणी उत्पन्न केले. तर असा महापुरुष ज्याला स्वतःच्या उत्पत्तीबद्दलच माहिती नाही, तर त्याने दिलेले बाकीचे ज्ञान हे कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज होऊच शकत नाही. तर पुराणांचे ज्ञान म्हणूनच थांग पत्ता नसलेले आहे. आणि जे ब्रह्माजींनी स्वतःच्या सचेत झाल्यानंतर त्याच्यानंतर जे दिलेले ज्ञान आहे ते ब्रह्माजींच्या स्तराचे आहे, ते कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाहीये. तो ब्रह्माजींचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे किंवा कोणाकडून ऐकलेले. जसेही त्यांना वेद समजले तेच ज्ञान पुढे नेले. श्रीमद देवी भागवतात देवी पुराणात ते देवीजींना स्वतः म्हणतात आपल्या मातेला की माते, तुम्ही म्हणता की भगवान निराकार आहे, तो दिसणार नाही, आणि तुम्ही तर असे म्हणता की मीच सर्वेश्वरी आहे, परंतु वेद काही वेगळे सांगत आहेत की तो निराकार आहे, तो मनुष्य सदृश्य आहे, तो कुठे बसलेला आहे. तर आपण जो स्वानुभव घेतला आहे आपण त्यामध्ये तो दिसून येत नाही. आपल्याला प्रकाशच प्रकाश दिसतो. तर आपल्या अनुभवाप्रमाणे आणि वास्तविक वेद ज्ञान यात बराच विरोधाभास आहे. असे का आहे? परंतु दुर्गा याचं काही उत्तर देऊ शकली नाही. त्याला कुठल्या वेगळ्याच तर्कवितर्कामध्ये गुंतवले आणि म्हणाले की तुला बुद्धीच्या भ्रमामुळे 2 वेगळी रूपे दिसून येतात आणि त्यामध्ये मी जी आहे तो आहे. परंतु तरीही शेवटी म्हणून जाते की जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येईल मुलांनो, 3 जणांवर, ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींवर, तर त्यावेळी तुम्ही आमच्या दोघांचंही स्मरण करा, माझे आणि त्या ब्रह्मचे. मग मी तुमच्यासमोर प्रकट होऊन तुमची सर्व संकट दूर करेन. आता सांगण्याचा मतितार्थ हा आहे पुण्यात्म्यांनो की पुराण जे आहे ते कम्प्लीट गॉड, कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही आहे. हां, जे ब्रह्माजींनी स्वतः शुद्धीत आल्यानंतर जे ज्ञान दिले आहे ते त्यांच्या स्तरावर योग्य आहे. आता जसे
पुराणाला भाकड कथा कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख माणूस आहे. कारण की अध्यात्म मार्गामध्ये कोणतेही इम्पॉसिबल कर्मकार्य जॉब नसतो. कोणत्याही प्रकारचे जे सर्व लिहिलेले असते ते सर्व संभव असते. जसे एक छोटासा जादूगार आम्ही पाहिला. एक छोटीशी जशी एक गोटी असते, मुले खेळतात, छोटीशी ती काचेची गोट्या, त्याला तो अशा तोंडात ठेवतो आणि थोड्या वेळानंतर दगड, एक एवढा मोठा दगड करून, एवढा करून असा बाहेर काढतो. तर सांगा, हे कोण म्हणेल की मी तर नाही मानतच, मला करून दाखवा. आम्ही तर नाही करणार, कारण आम्हाला करता येत नाही, परंतु आम्ही करताना पाहिलंय, आम्ही खरंच सांगतो. तर हे तर जो कोणी म्हणत असेल की हे खोटं आहे, तर मग त्याची बुद्धी त्याच्या स्तराची आहे. मी नाही मानत. आता जो म्हणतोय तो जर बालक आहे तर तो स्वार्थासाठी थोडंच म्हणतोय. ब्रह्माजी कोणी बालक नव्हते. त्यांनी ज्या काही लीला पाहिल्या स्वतः शुद्धीत आल्यानंतर त्या पुराणात लिहिल्या, आणि त्या सर्व ज्या काही झाल्या आहेत त्या खऱ्या आहेत. खऱ्याचा अर्थ आहे की अशा घटना घडल्या आहेत. खऱ्याचा अर्थ हा नाही आहे की ते योग्य ज्ञान आहे. त्या तशा घटना तिथे घडलेल्या आहेतच, झालेल्या आहेत. आता आपण प्रसंगावर येऊया की आपल्याला असे शरीर मिळालेले आहे, तुम्हाला सर्वांना. यामध्ये कार्य करता करता आपला निर्वाह देखील करावा लागेल आपल्याला, आणि निर्वाह करत असताना भगवानांचा विसर पडता कामा नये. त्यामध्ये सूक्ष्म वेदात आणि सर्वच पुस्तकात जी पवित्र पुस्तके आहेत, ज्यामध्ये गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे, त्यामध्ये सगळ्यातच एकसारखे प्रावधान सांगितले आहे. जसे आता गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या, आता हे 3 पुरुष स्पष्ट झाले. 3 पुरुष, एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परमअक्षर पुरुष. दुसऱ्या शब्दात एक क्षरब्रह्म, एक अक्षरब्रह्म, एक परमअक्षर ब्रह्म. आणि तिसऱ्या शब्दात असे समजा की ब्रह्म, क्षरपुरुषाला केवळ ब्रह्म देखील म्हणतात, आणि परब्रह्म म्हणजे याच्या नेक्स्ट भगवान, आणि एक परमअक्षर ब्रह्म म्हणजे परम अक्षर, परम अविनाशी ब्रह्म म्हणजे परमात्मा. आता इथे हा ब्रह्मच कसा वेल नोन झाला, का सुप्रसिद्ध झाला ब्रह्म? सगळे म्हणतात ब्रह्म भगवान आहे, ब्रह्मच सर्व काही आहे. असे का झाले? कारण की ऋषी महर्षींना केवळ ब्रह्मपर्यंतचे ज्ञान होते. ओम नामाचा जप करत राहिले, आणि यांना ना पूर्ण ब्रह्मची आठवण राहिली की यात पूर्ण ब्रह्म देखील लिहिलंय, कंप्लीट पूर्ण परमात्मा देखील लिहिलंय, पूर्ण पुरुष देखील लिहिलंय, परमअक्षर ब्रह्म देखील लिहिलंय. तर यांची बुद्धी तिथे चाललीच नाही, आणि यांनी ब्रह्मलाच परब्रह्म, यालाच परमअक्षर ब्रह्म, यालाच सर्व काही मानले. तर या होत्या त्याला तत्वदर्शी संतांच्या ज्ञानाच्या अभावाच्या गोष्टी. तत्वदर्शी म्हणतात, गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा भूसड़े मूड किसाना. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. गुरु विना वेद वाचणारा देखील नेहमी अज्ञानीच राहतो. गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा भूसड़े मूड किसाना. मूर्ख शेतकरीच भुष्यावर काठीने मारेल धान्य प्राप्तीसाठी. धान्य तर धनी घेऊन गेला, तो तर भुस्सा राहिलाय. तर भुष्याला मारणारा, भुष्याला जो मारत आहे तो मूर्ख आहे. एक तर नशा केली आहे किंवा पूर्णतः वेडा आहे. तर परमात्मा म्हणतात की गुरु बिन काहू न पाया ज्ञान, अर्जो थोथा भूसड़े मूड किसाना. तर आत्तापर्यंत पूर्ण ज्ञान नसल्यामुळे दास, आधी तर परमात्मा स्वतः आले, त्यांनी त्यांच्या प्रिय आत्म्यांना ज्ञान दिले. जसे त्याचे विधान आहे तो त्याप्रमाणे करतोच करतो. आणि दासाच्या ज्ञानाप्रमाणे ते आपल्या कलियुगामध्ये जे परमात्मा आपल्या विधानाप्रमाणे भेटले आहेत, आदरणीय धर्मदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी जे शीख धर्माचे प्रवर्तक मानले जातात, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी जिल्हा झज्जर हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश वाले, आणि आदरणीय रामानंदजी महाराजजी स्वामीजी काशीवाले,
या महापुरुषांना परमात्मा भेटले आणि या दासाला भेटले, तर ते महापुरुष सोडून या दासाच्या व्यतिरिक्त आजपर्यंत हे वेदज्ञान कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज कोणाकडेच नव्हते. आणि त्यामुळेच म्हटले आहे की सद्गुरू, आता ते महापुरुष गुरु होते आणि योग्य ज्ञान देऊन गेले आहेत, परंतु त्यावेळेस आपण समजण्याच्या परिस्थितीत नव्हतो, आपण शिक्षित नव्हतो आपले पूर्वज, ज्यामुळे आभाळ कोसळले होते. ते महापुरुष जे हिरे घेऊन फिरत होते त्यांना तर आपण रिजेक्ट केले, आणि हे कवड्यावाले जे कवड्या घेऊन फिरायचे त्यांना आपण विकत घेऊन घरात भरून ठेवले की आपण धनवान होऊ, पण जिथल्या तिथेच उभे आहोत आपण. यानंतर याविषयी परमात्मा सांगतात की चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. चारही युगांमध्ये माझे संत पुकारतात, मला जाणणारे माझे प्रिय आत्मे ते महापुरुष ज्यांना मी भेटलो, ज्यांना कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज दिले, त्यांनीही तीच साथ घातली आणि मी देखील. आम्ही उंच स्वरात गरजून गरजून साथ घातली चौका चौकात उभे राहून, आणि आम्ही हिरे मोती माणिकांचा वर्षाव करतो आहोत. यथार्थ भक्तिरूपी जे सत्साधनारूपी जे बहुमूल्य ज्ञान देत आहोत, ज्यामुळे लवकरच भक्तीने श्रीमंत व्हाल. आणि हे ग्रहण न करता तुम्ही खडे वेचत बसला आहात. अन्य उपासना, चुकीची साधना, शास्त्रविरुद्ध साधना करून ते खडे वेचत बसला आहात, हिरे समजून, ज्यामुळे तुम्हाला शेवटी धोका मिळेल. तर जो प्रसंग सुरू आहे पुण्यात्म्यांनो, तर या महापुरुषांना सोडून या दासा व्यतिरिक्त वर्तमानात कोणी गुरु नाहीये. याला हवं तर अभिमान म्हणा किंवा खरं ज्ञान समजा. जो आज याला अभिमान समजेल, 10 दिवसांनी त्याला पश्चात्ताप करावा लागेल की पूर्ण सत्य सांगत होते. तर म्हणतात, गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा भूसड़े मूड किसाना, और गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, और समझे न सार रहे अज्ञानी. यांनी वेद वाचले, ब्रह्मलाच कंप्लीट गॉड मानून बसले, ओम नामाच्या जपाला फायनल मंत्र समजले आणि पूर्ण ब्रह्म देखील त्यालाच मानले. ओम नाम घेऊन त्यालाच घोकू लागले. आता बघा, श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 3 पुरुष प्रमाणित झाले. आणि श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, ज्याची वरच्या बाजूला मुळे आहेत, खाली 3 गुणरूपी शाखा आहेत. तर वरती जे मूळ आहे ते तर परमाक्षर ब्रह्म आहे, आणि जे खोड आहे त्या वृक्षाचे ते समजा अक्षर पुरुष आहे. अक्षर ब्रह्म म्हणा, अक्षर पुरुष म्हणा. मग त्यातून एक मोठी डहाळी निघते खोडातून, तो क्षरपुरुष आहे, त्याला ज्योत स्वरूप निरंजन म्हणा, क्षर पुरुष म्हणा, क्षर ब्रह्म म्हणा किंवा ब्रह्म म्हणा. आणि मग पुढे 3 देव शाखा आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी शाखा आहेत, आणि पानरूपी संसार. तर हे 3 जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, तर या शाखा आहेत त्या डहाळीच्या. हे क्षरब्रह्मचे पुत्र आहेत. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी हे क्षरब्रह्मचे पुत्र आहेत. आणि श्री ब्रह्मा विष्णू महेशजींची दुर्गा जी आहे ती यांची माता आहे, जी क्षरपुरुषाची पत्नी आहे. आणि आता हे जे इथे प्रभू आहेत, जसे आपण श्री विष्णूजींना सत्वगुण भगवान देखील मानत होतो आणि कंप्लीट गॉड म्हणत होतो, सत्यनारायण देखील म्हणत होतो. सत्यनारायण म्हणजे अविनाशी भगवान. श्रीमद देवी भागवतात म्हणजे देवी पुराणाच्या 3ऱ्या स्कंधात गीता प्रेस गोरखहून प्रकाशित 3रा स्कंध सचित्र मोठा टाईप याच्या 123व्या पानावर लिहिलं आहे. तिघेही स्वतः स्वीकार करून विष्णूजी म्हणतात की तू शुद्ध स्वरूप आहेस. आपली माता विष्णूजी आपली माता दुर्गेची स्तुती करत आहेत. ती करताना म्हणत आहेत की तू शुद्ध स्वरूप आहेस, संपूर्ण संसार तुझ्यामुळेच निर्माण झालाय. मी म्हणजे विष्णू, ब्रह्माजी आणि शंकर हे तुझ्याच कृपेने आम्ही अस्तित्वात आहोत, विद्यमान आहोत. आणि आमचा तर आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होतो. आमचा तर जन्म आणि मृत्यू होतो. आम्ही अविनाशी नाही होत.
तर हे परमात्म्याच्या कृपेमुळे पुण्यात्म्यांनो हे स्पिरिच्युअल नॉलेज जे आहे ते उजळत आहे. आता हे निर्णायक वळणावर येऊन ठेपलंय. तर हे तर तीन जे भगवान आहेत, तीन प्रभू आहेत, स्वामी म्हणा, भगवान म्हणा, यांना प्रभू म्हणा, हे जितके ज्या क्षेत्राचे स्वामी आहेत तेवढाच असतो, जसा तहसीलदार देखील स्वामी असतो. प्रभू आहे आपल्या क्षेत्राचा, आपले जेवढे त्याच्या कार्याची व्याप्ती आहे त्याला आपल्या जॉबचं जेवढं त्याचं क्षेत्र आहे तिथला तेवढा साहेब आहे तो. आणि मग जो SDM देखील आपल्या क्षेत्राचा जेवढे त्याचे क्षेत्र आहे त्या स्तराचा तेवढाच साहेब आहे, तेवढाच स्वामी आहे. आणि डेप्युटी कमिशनर DC ज्याला म्हणतात, इतर राज्यात त्याला कलेक्टर म्हणतात, डेप्युटी कलेक्टर म्हणतात. तर जो डेप्युटी कलेक्टर आहे तिथला तोच समजा, तो देखील साहेब आहे. आणि कलेक्टर म्हणजे कमिशनर, तो देखील साहेब आहे. तो त्याचं जेवढं क्षेत्र आहे एका डिस्ट्रिक्टमध्ये, डिस्ट्रिक्टच्या आतच तो साहेब आहे. मग एक मंत्री साहेब आहे, कमिशनर साहेब आहे, एक मंत्री साहेब आहे, तो आपल्या विभागाचाच मालक आहे. भले पूर्ण राज्याचा आहे परंतु त्याचा विभाग आहे, तेवढाच मालक आहे तो. इतर विभागात इंटरफेरन्स नाही करू शकत, ना त्याचं काही चालेल ना सही चालेल त्यांच्या कागदपत्रांवर. तर अशाच प्रकारे मग मंत्री, मुख्यमंत्री आहे, तो केवळ एका स्टेट प्रांताचाच मालक आहे, स्वामी आहे, साहेब आहे. आणि मग एक प्रधानमंत्री आहे, तो एका तुकड्याचा, एका क्षेत्राचा, म्हणजे त्या ज्याची एक डिव्हिजन सांगितली आहे त्या सगळ्याचा एक साहेब आहे प्रधानमंत्री. तर संपूर्ण राष्ट्राचा एक कुल मालक आहे, तो म्हणजे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री. राष्ट्रपती तर एक कुल मालक आहे, प्रधानमंत्री देखील एकच असतो, तो देखील त्या राष्ट्रपतीचाच प्रतिनिधी असतो. आणि पुढे प्रधानमंत्र्यांचे हे सर्व मुख्यमंत्री किंवा इतर जी यंत्रणा आहे सरकारी, हे सर्व त्याच्या अधीन असतात, त्याचे असतात. हे आपल्या क्षेत्रात देखील साहेब आहेत, आपल्या क्षेत्रात देखील मालक आहेत. आणि हे सगळे कुळ एकाच मालकाचे देखील आहेत, ते सर्व अधीन आहेत असे समजा. तर कुळाचा जो मालक आहे तो परमक्षर ब्रह्म आहे, तो अल्लाहू अकबर आहे, तो गॉड कबीर आहे, अल्लाह कबीर आहे, तो परमक्षर ब्रह्म आहे. आणि तोच काशीमध्ये आला होता. 120 वर्ष राहिले, सतलोकाहून आले होते. लहेरतारा नामक एका सरोवरामध्ये विकसित कमळाच्या फुलावर परमात्मा येऊन शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते. त्यांचे प्रत्यक्षदर्शी एक अष्टानंद नावाचे ऋषी होते. त्याच सरोवरावर त्याच दिवशी दर दिवसाप्रमाणे ते तिथे आपला अभ्यास करत होते, भक्ती करत होते. वरून एक प्रकाशमान गोळ्यासारखे काही आले. अष्टानंद ऋषींनी पाहिले. ते बघताच त्यांचे डोळे, त्यांची चरमदृष्टी सहन नाही करू शकली आणि डोळे बंद झाले. इतका प्रखर प्रकाश वरून येत होता, वेगाने, विजेच्या गतीने. वेद देखील सांगतात विद्युत गतीने गतिशील होऊन आपल्या निजस्थानावरून आपल्या इथे येतात. त्यांचे डोळे बंद झाले. अष्टानंदजींचे त्या तेज प्रकाशाला पाहून सहन नाही करू शकले, डोळे बंद झाले. तर काय पाहिले? जसे आपण सूर्याकडे बघतो चुकून, तेव्हा आपली चरमदृष्टी ते सहन करू शकत नाही, लगेचच आपण डोळे मिटून घेतो किंवा दुसरीकडे बघतो. तेव्हा आपल्याला काय दिसते? तर प्रकाशविरहित सूर्याचा आकार तो आपल्या समोर असतो. अशाच प्रकारे जेव्हा अष्टानंदजींचे डोळे मिटले गेले तेव्हा त्यांनी प्रकाशविरहित जे रूप पाहिले ते एका बालकाचे होते. जेव्हा त्यांनी पुन्हा डोळे उघडले तेव्हा काय पाहिले? तर तोच प्रकाश येऊन लहेरतारा नामक सरोवर कमळाच्या फुलावर, कमळाचे फूल नाही पाहिले त्यांनी, सरोवरामध्ये जाऊन एका कोपऱ्यात जाऊन एकवटला. ब्रह्ममुहूर्ताची गोष्ट आहे. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्त असतो साधारण सूर्योदयापूर्वी 1.5 तास. तर त्यांनी जाऊन आपल्या अष्टानंदजींनी आपले पूज्य गुरुवर्य स्वामी रामानंदजी काशीवाले यांना विचारले की असा असा मी एक प्रकाश येताना पाहिला, माझे डोळे सहन नाही करू शकले गुरुदेव.
आणि जसे माझे डोळे बंद झाले तसे मला एक बालकरूप नजरेस आले, नवजात बालकासारखा. आणि परत मी डोळे उघडले तसा तो एका सरोवरात विलीन झाला. आता ज्याप्रमाणे स्वामी रामानंदजींना अध्यात्मज्ञान होते, त्या आधारे त्यांना ज्ञात होतं की जे कोणी भगवान येतात ते कोणाला भगवान मानायचे, या अवतारांना, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री परशुराम आणि इत्यादींना. तर ते म्हणाले की बाळा, हे लक्षण एक वरच्या लोकातून कोणी महापुरुष येतात त्याचे लक्षण आहे. आणि इथे एखाद्या मातेच्या गर्भात जन्म घेतील, धारण करतील आणि तिथून जन्म घेऊन इथे काही लीला करण्यासाठी येतात. तर वरच्या लोकातून जेव्हा शक्ती येतात तेव्हा असाच तारा निखळतो, ते असेच येतात. तर जसे त्यांना ज्ञान होते, अध्यात्मज्ञान स्वामी रामानंदजींना परमात्मा भेटण्याआधी, तसे त्यांनी आपल्या शिष्याच्या शंकेचे निरसन केले. तो संतुष्ट झाला. तर सांगण्याचा मतितार्थ प्रसंग आहे, तिथेच येऊया. की ते परमात्मा स्वतः सतलोकातून येतात, असे शिशुरूप धारण करून जेव्हा ते येतात आणि मग लीलात्मक पद्धतीने मोठे होतात, कोवळ्या वयातच मोठ्या मोठ्या विद्वानांचे धाबे दणाणून सोडतात, तर ते परमात्मा स्वतः येऊन हे ज्ञान देतात. तर त्यांनी येऊन जे ज्ञान सांगितलं आहे, तर ते परमात्मा त्यांनी येऊन हे सत्य ज्ञान सांगितलं आहे, ज्याला तत्वज्ञान म्हणतात. आता जो प्रसंग चालू आहे की वेदांचे, गीता, श्रीमद भगवद्गीता, हे चार परमात्मा, म्हणजे 3 तर हे प्रभू झाले, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि परमक्षरपुरुष. क्षरब्रह्म, अक्षरब्रह्म आणि परमक्षरब्रह्म, या सर्वांची स्थिती झाली. जसे पूर्ण 3 लोकामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हे 3 लोक आहेत, पृथ्वीलोक, पाताळलोक आणि वर स्वर्ग आणि नरक एकत्रितच आहे, त्याला स्वर्गलोकच म्हणतात. या 3 लोकांच्या वर हे 3ही प्रभू, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, असे समजा की हे विभागीय मंत्री आहेत आणि 3ही लोकांच्या एकेका विभागावर यांचं अधिपत्य आहे. हे तेवढे प्रभू आहेत, तेवढे स्वामी आहेत. आणि जो यांचा पिता आहे, जो क्षरब्रह्म आहे, हा अशा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. एका ब्रह्मांडामध्ये हा स्वतः मुख्यमंत्र्याचा रोल करतो, हे समजा. आणि क्षरपुरुष, अक्षरपुरुष जो आहे, त्याचे वेगळे 7 शंख ब्रह्मांड आहेत, जो देखील असेच प्रत्येक ब्रह्मांडात स्वतःच मुख्यमंत्र्याचा रोल करतो आणि तेथील व्यवस्था तो अशीच पाहतो. तिथले ब्रह्मा, विष्णू, महेश वेगळे असतात. आणि जो परमक्षर ब्रह्म आहे, तो कुळाचा मालक आहे स्वतःच, ज्यामध्ये असंख्य ब्रह्मांड आहेत, असंख्य, ज्यामध्ये 7 शंख ब्रह्मांड अक्षर पुरुषाचे देखील इन्क्लूड आहेत आणि 21 ब्रह्मांड या अक्षर पुरुषाचे देखील इन्क्लूड आहेत. या सर्वाच्या वर कुळाचा मालक आहे तो. हे आपल्या स्तराचे देखील मालक आहेत प्रत्येक. जसे ब्रह्माजी रजोगुण विभागाच्या 3ही लोकात ते मालक आहेत. जसा एक मंत्री असतो राज्यामध्ये, जसे आपले सेंट्रलचे मंत्री समजा, सेंटरचा जो गृहमंत्री आहे तो भारताच्या सर्व राज्यांवर त्याचे अधिपत्य आहे, परंतु एका विभागाचे. वित्तमंत्री आहे सेंटरचा, केंद्राचा, तर तो सर्व राज्यांवर अधिपत्य आहे त्याचे, परंतु ते त्याच्या वित्त विभागाचे. असेच इतरांची स्थिती समजा. आता आपण येऊया की जे ब्रह्माजी, जे आता ब्रह्माजींची पूजा तर कोणी करतच नाहीत, ते तर त्यांना रिजेक्ट करून ठेवलं आहे आपल्या धर्मगुरूंनी. परंतु ही देखील आपली चूकच ठरलेली आहे. कारण ज्याप्रमाणे गृहमंत्री आहेत आपल्या इथले, जसे स्टेटचे, तर गृहमंत्र्यांची जी बेनिफिशियल जी कामे आहेत, ती लाभ देणारी कार्य आहेत, ती जनतेला गृहमंत्र्यांपेक्षा जास्त मिळतात. त्यामुळे एक टुरिझम मंत्री, जसे त्यांना पर्यटन मंत्री म्हणतात. आता पर्यटन मंत्री कुठे बागेत फिरायला जाईल, त्यांना फार काही घेणं देणं नसतं. आणि गृहमंत्र्यांकडे तर बरेच काही जनतेला सहायता देण्याचे, सुविधा देण्याचे अधिकार असतात. त्यामुळेच
गृहमंत्र्याला उत्तम मानले, परंतु यांची पॉवर एकसारखी आहे. या मंत्र्यांची एक समानच आहे. क्वालिफिकेशन असते, MLA पासूनच तयार होतात असे समजा. तर ब्रह्माजींना न मानणे हे देखील आपली बुद्धी कमीच म्हणायला हवी. आता कधी त्याच्याकडेही काम निघू शकतं, असं जरुरी नाही की त्याच्या स्तराचे काही काम येणार नाही, त्याला विरोध नाही. आदरणीय सर्व असतात असं समजून चला. हे स्पिरिच्युअल, कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज म्हणजे संपूर्ण अध्यात्म मार्गदास तुमची ओळख करून देत आहे. थोड्या वेळात समजेल. CD घेऊन जा, वारंवार ऐका. कारण मुलं काही एका महिन्यातच BA, MA, MSc नाही करत, खूप वेळ लागतो. मग केल्यानंतर बघा, हाताच्या बोटांवर असतो त्याला सगळा सिलेबस, तसाच तुम्हालाही होईल. आता आपण येऊया की आजचा जो प्रसंग आहे की आपल्या सद्ग्रंथांमध्ये जी साधना लिहिली आहे ती आपली यथार्थ साधना आहे, शास्त्र अनुकूल साधना आहे. गीताध्याय श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23-24 मध्ये म्हटलं आहे की शास्त्रविधी त्यागून जे मनमाने आचरण करतात त्यांना ना सुख लाभतं, ना गती होते, ना त्यांना कोणती सिद्धी प्राप्त होते, ना त्यांना परमगती मिळते. युजलेस आहे. म्हणून 24व्या श्लोकात म्हटले आहे 16व्या अध्यायाच्या की यामुळे अर्जुना तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये कोणती आध्यात्मिक कर्मे केली पाहिजेत आणि कोणती नाही केली पाहिजेत या संदर्भात शास्त्र हेच प्रमाण आहेत. इतर कोणाच्या दंतकथेवर विश्वास ठेवू नकोस. यातून सिद्ध झाले की शास्त्रविधी त्यागून जो सद्ग्रंथात शास्त्रात प्रमाणित जी साधना आहे त्याच्या विपरीत जे साधना करत आहेत ती युजलेस आहे. आपल्या सद्ग्रंथात कोणत्या साधना आहेत? जसे दासाने सांगितले की यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये वेद ज्ञानदाता ब्रह्म आहे. त्याने आपल्या स्तराचे ज्ञान सांगितले की ओम आहे माझा मंत्र. त्याने सांगितले की वायुर अनिलम अमृतम अथेतम भस्मांतम शरीरम ओम क्रतो स्मर क्लिबे समर कृतम स्मर. ओम नामाचा जप काम करता करता स्मरण करा आणि विशेष ओढीने स्मरण करा. मनुष्य जीवनाचे मूळ कर्तव्य समजून स्मरण करा. म्हणजे कोणतेही जे स्मरण करता तेव्हा मनुष्य जीवनाचे प्रथम कर्तव्य मानून स्मरण करणे हे पहिले कर्तव्य आहे. आणि परमात्म्याच्या भक्तीबरोबरच आपले जे निर्वाहाची कर्मे देखील करू तर भगवानाच्या शक्तीने ती देखील खूप चांगली लाभ होणारी होतील. जी व्यक्ती दुःखी होते तेव्हा तर भगवानाकडेच जाते यासाठी की भगवान मला सुख देतील, माझी बिघडलेली कामे व्यवस्थित करतील. तर आपण आधीच भगवानाची भक्ती सुरू केली तर बिघडणारी कामे सोबतच सुरळीत होतील. यजुर्वेदमध्ये 40 अध्याय आहेत, 40 चॅप्टर्स आहेत आणि त्यामध्ये अंतिम अध्यायात निष्कर्ष असतो संपूर्ण ग्रंथाचा. त्यामध्ये 40व्या अध्यायाच्या 10 पासून 13 मध्ये हा वेद ज्ञानदाता म्हणतो की कोणी तर परमात्म्याला समवात म्हणतो. समवात म्हणजे जन्म घेऊन येतो, जसे श्रीराम श्रीकृष्णाच्या रूपात अवतार धारण करतात. आणि काही म्हणतात की असमवात आहे, तो जन्म घेतच नाही, अर्थात अजन्म आहे. तर म्हणतात की तो परमात्मा कसा आहे याविषयी तत्वदर्शी संत जे ज्ञान सांगतात त्यांच्याकडून ऐका. आणि कोणीतरी कोणाला एक अक्षर ज्ञान लाभले, विद्या आली थोडीशी, त्याला विद्वान मानले. ज्याला अक्षर ज्ञान नाही त्याला तुम्ही अविद्वान म्हणता. विद्वान आणि अविद्वानाची व्याख्या देखील तत्वदर्शी संत सांगतील त्यांच्याकडून ऐका. आता जसे आपले परमात्मा आले होते, सिंपल लँग्वेज बोलायचे जी सामान्य माणूस समजू शकतो, त्या भाषेत बोलल्यानेच ते समजू शकत होते. परंतु आपले धर्मगुरू जे ब्राह्मण होते, ऋषी मंडलेश्वर होते, आचार्य शंकराचार्य होते, हे सर्व संस्कृत भाषा नक्कीच जाणत होते, संस्कृतचे विद्वान होते, अक्षरज्ञान होते. परंतु ते अध्यात्मज्ञानाचे विद्वान नव्हते. यांनी परमात्म्याला असे सांगून आपल्यापासून दूर केले की याने वेद वाचलेले नाहीत, याला संस्कृत येत नाही. कबीर साहेबांना विणकर धाणक काय जाणणार आपल्या सद्ग्रंथांबद्दल, हा खोटं बोलतो. तर ती गोष्ट आपल्या डोक्यात बसली की कबीर साहेब एक अशिक्षित आहेत
आणि धाणक विणकर जातीत हे जन्मले आहेत आणि त्यावेळी केवळ ब्राह्मण वर्गालाच संस्कृत शिकण्याचा अधिकार होता आणि दुसऱ्या इतर वर्गातील लोकांना तर ते शिष्य देखील करून घेत नसत. तंत्रमंत्र झाडफूक तर सगळ्यांना करायला सांगत असत, पण शिष्य करून घेत नव्हते. अक्षरज्ञान देखील देत नव्हते. तर सांगण्याचा मतितार्थ हा आहे की परमात्मा वेद सांगतात. 40व्या अध्यायामध्ये 10 पासून 13पर्यंत असा निर्णय दिला आहे की कोणाला अक्षरज्ञान असेल तर त्याला विद्वान म्हटले. जसे कोणाला संस्कृत येते तर तो संस्कृतमध्ये विद्वान आहे, पण त्याला इंग्रजी येत नाही, इंग्लिश, तर तिथे फेल झाला. पंजाबी येत नाही तर तिथे फेल झाला. तर हे अशी एखादी भाषा अवगत केल्यामुळे व्याकरण संदर्भात माहिती मिळवल्यानेच कोणी विद्वान होत नाही. विद्वान तो असतो अध्यात्म मार्गामध्ये ज्याला कंप्लीट रिअल स्पिरिच्युअल नॉलेज असेल, संपूर्ण खरे ज्ञान, अध्यात्म ज्ञान असेल, तो आहे विद्वान. तर हे सांगितले आहे की 40व्या अध्यायातील 15व्या श्लोकात तर त्याने आपली स्थिती सांगितली की माझी भक्ती जी आहे ती ओम नामाची आहे. मग 40व्या अध्यायातील 17वा श्लोक जो अंतिम श्लोक आहे वेद यजुर्वेदाचा आणि 40व्या अध्यायाचा, त्यात स्पष्ट केलं आहे की पूर्ण परमात्मा जो परमाक्षर ब्रह्म आहे तो तर तिथे वरती आहे, तो परोक्ष आहे वरती तेजोमय लोकात. आणि मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्म खम, अहम खम ब्रह्म ओ, माझे ओम नाम आहे. आणि मी वर ब्रह्मलोक रूपी दिव्य आकाशात राहतो आणि माझे ओम नाम आहे. आता इथून आता पुढे आजचा सत्संग आता सुरू होत आहे, जे दास करत आहे, जो त्याचा निष्कर्ष काढू पाहत आहे. आता वेदामध्ये आता पूर्ण परमात्मा देखील लिहिला आहे, त्याचा मंत्र देखील लिहिला अन्य आहे, तरी त्याने स्वतःचा मंत्र सांगितला की मी ब्रह्म आहे, माझे नाम ओम आहे, दॅट्स ऑल. आणि देवी भागवतामध्ये, देवी पुराणामध्ये हिमालयाला ज्ञान देत असताना 7व्या स्कंधात देवी जी म्हणत आहे, हिमालय राजाला ज्ञान देत आहे. 562 पानावर सचित्र मोठा टाईप गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. 562 आणि 563 वर निष्कर्ष काढला की हे राजा, तू ब्रह्मचा जप कर, माझी साधना देखील सोडून दे, त्याचे ओम नाम आहे, ब्रह्मप्राप्तीचे उद्दिष्ट ठेव आणि त्यांची भक्ती कर. ह्यानेच तुझे कल्याण होईल आणि तू त्याला प्राप्त करशील ब्रह्मला. आणि तुला ब्रह्मलोक, दिव्य आकाशरूपी ब्रह्मलोकात राहतो तो ब्रह्म, तिथे जाशील. म्हणजे ओम नामाच्या जपामुळे ब्रह्मलोक प्राप्ती होते, कारण हा मंत्र ब्रह्मचा आहे. आता आपण येऊया गीतेकडे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, तू युद्ध देखील कर आणि माझी भक्ती देखील कर आणि तू मलाच प्राप्त होशील, चिंता करू नकोस. आपली साधना 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात सांगतो की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचे एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स, हेच आहे. आणि याचे स्मरण जो अंतिम श्वासापर्यंत करतो तो शरीर सोडून जातो. स याती परमाम गतिम, म्हणजे ओम पासून मिळणारी जी परमगती आहे ती यातून प्राप्त होईल. ओम पासून मिळणारी परमगती काय आहे? ब्रह्मलोक मिळेल. गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये लिहिलं आहे की अर्जुन, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. म्हणजे ब्रह्मलोकात जे निघून गेले साधक ते देखील पुनर्जन्म घेतील, पृथ्वीवर परतून येतील. आपल्या भक्तीची कमाई तेथे खर्च करून पुनर्जन्म होईल, पृथ्वीवर येतील. तर ही आहे याची परमगती ओम नामाच्या जपाची, म्हणजेच ब्रह्मच्या साधनेची. तर याद्वारे कंप्लीट मोक्ष प्राप्त होत नाहीये, जो गीतेच्या श्लोक नंबर 18च्या श्लोक नंबर 62, गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की तत्वदर्शी संत अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनेच तुला परमधाम आणि परमशांती प्राप्त होईल. आणि त्या तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत कधीही परतून संसारात येत नाही. तर तो ओम नामाच्या जपामुळे प्राप्त नाही झाला, तिथे तर ब्रह्मलोक मिळाला आणि त्या ब्रह्मलोकात गेलेला जीवही परत पुनरावर्तीमध्ये येतो. तर
ओममुळे कंप्लीट मोक्ष नाही मिळाला. कंप्लीट म्हणजे संपूर्ण मोक्ष नाही मिळाला, पूर्ण मुक्ती नाही मिळाली. पूर्ण मोक्ष तो असतो कधीही नाश न होणे, तिथे गेल्यानंतर कधीही मृत्यू होत नाही, जरा आणि मरण कायमसाठी संपून जाते. आता आपण येऊया परम अक्षर. जसे एक क्षरपुरुष याची ही स्थिती सांगितली. आता अक्षरपुरुष. अक्षरपुरुष देखील नाशवंत आहे. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 दोन पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि या दोघांच्याही लोकात जेवढी काही त्यांची ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडांमध्ये जेवढे जीव आहेत आणि हे स्वतः देखील नाशवंत आहेत. आत्मा कुणाचाही मरत नाही, हे तर अंडरस्टूड आहे. गाढवाचाही मरत नाही. तर 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात सांगितले की उत्तम पुरुषतो अन्यः परमात्मा इति उदाहरता य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. अव्यय म्हणजे अविनाशी भगवान आहे. तोच तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. तो तर या दोघांपेक्षा वेगळा आहे. तो खरोखरच अविनाशी आहे. तर हा देखील नाशवंत आहे. अक्षर पुरुष देखील नाशवंत आहे, परंतु परमक्षर पुरुष, परमक्षर ब्रह्म तो अविनाशी आहे. इन रियल जो आहे ना, तो भगवान आहे, अविनाशी परमात्मा आहे. आता जो अक्षर पुरुषाचा मंत्र आहे आणि परमक्षर ब्रह्मचा जो मंत्र जप आहे, तो गीतेमध्ये कोडवर्डमध्ये आहे. तसा वेदात देखील कोडवर्डमध्ये आहे की तो परमात्मा जो पूर्ण परमात्म्याच्या प्राप्तीचा 3 मंत्राचा जप आहे. 3 मंत्राचा. आणि यात ते संकेत मंत्र देखील लिहिले आहेत, पण ते सांकेतिक आहेत, त्यांचे कोडवर्ड आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 त्यात लिहिलं आहे की ओम तत्सत इति निर्देशे ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, म्हणजे परमक्षर ब्रह्म. परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीचा या 3 मंत्राच्या स्मरणाचा निर्देश आहे. निर्देश म्हणजे नथिंग एल्स, याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही. हे फायनल डायरेक्शन आहे. कंप्लीट हे ज्ञान आहे. आणि हे ओम तर सरळ क्षरपुरुष म्हणजे ब्रह्मचा, आणि तत् हा अक्षर ब्रह्मचा, अक्षर पुरुषाचा, आणि सत हा परमक्षर ब्रह्मचा. त्याला परमक्षर पुरुष म्हणा, त्याला सत्यपुरुष म्हणा, त्याला कंप्लीट गॉड म्हणा, अल्लाहू अकबर म्हणा, त्या पूर्ण परमात्म्याचा. ओम तत् सत. तत् आणि सत हे सांकेतिक आहेत, हे कोडवर्ड आहेत. आजपर्यंत हे कोणाकडेच नव्हते, किंवा त्या पूर्ण संतांकडे होते ज्यांना भगवान भेटले, जे दास वारंवार तुम्हाला त्यांची पवित्र नावे लक्षात आणून देतो. आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय दादू, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छुडाणी, जिल्हा झज्जरवाले, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशवाले, आणि वर्तमानात या दासाकडे, यांच्या व्यतिरिक्त हे ज्ञान कोणाकडेच नव्हते. आणि त्यांच्याकडून परमात्म्याने शपथ घेतली होती की बाळांनो, आत्ता हे डिस्क्लोज करू नका, नाहीतर काळाने पाठवलेले जेवढेही त्यांच्याद्वारे पाठवलेले, या काळाने पाठवलेले संत एक चांगला आत्मा असतो, जे भगवानाचीच लेकरे असतात, परंतु हा काळ त्यांचा दुरुपयोग करतो. त्यांची पूर्वजन्मीची कमाई त्यांच्याबरोबर असते, पण ते आपले सारे आयुष्य वाया घालवतात. अनुयायी देखील त्यांची चांगली सेवा करत असतात. खूप प्रभुत्व तयार झालेलं असतं, गाड्यांमध्ये फिरतात, चांगलं खायला प्यायला मिळतं. त्यांच्या पूर्वजन्मीचे संस्कार आहेत. चार्जर नाही आहे त्यांच्याकडे, तो पूर्वजन्मीच्या चार्ज बॅटरीला डिस्चार्ज करत आहे. आणि त्याचबरोबर भगवानाच्या लेकरांना मिसगाईड करण्याचा अपराधी देखील होत आहे तो संत. तर परमात्म्याला माहीत होते की हा काल जेवढेही स्वतःचे दूत पाठवेल, जर यांच्या हाती हा मंत्र, हे ज्ञान पडले, तर माझ्या लेकरांना मी कसे ज्ञान देऊ शकेन, ते कसे ग्रहण करतील, कसे पार नेऊ शकेन. कारण जर हेच ज्ञान राधास्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेव, अजून जेवढे काही या दासा व्यतिरिक्त पंथ आहेत, कबीरपंथी आहेत किंवा बिना कबीरपंथी आहेत, या ब्रह्मा विष्णू महेशची स्थिती तुम्हाला परिचित होईल की यांची भक्ती करणारे कुठपर्यंत जाऊ शकतात. यांच्याजवळ ना ज्ञान आहे ना मंत्र आहेत. तेव्हा परमात्मा म्हणाले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई,
ये मूल ज्ञान, ये मूल नाम कहीं बार ना जाई, धर्मदास मेरी लाख दोहाई, मूल ज्ञान कहीं बार ना जाई. मूळ ज्ञान म्हणा, आणि मूळ ज्ञान तर कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे, तत्वज्ञान. आणि मूल मंत्र, मूळ नाम, सारनाम, हे मूळ नाम आहे, हे सतनाम आणि सारनाम. आणि एक सारनाम वेगळं आहे, सतनाम सारनाम म्हणा. मूळ नामात हे दोन्हीही येतात, सतनाम आणि सारनाम. तर जे सतनाम आहे हे 2 अक्षरांचे बनते, एक ओम आणि दुसरे यात तत्, जो अक्षरपुरुषाचा मंत्र आहे, कोडवर्ड आहे तो तत्. हे दोन्ही मिळून सतनाम होते आणि श्वास उच्छ्वासाने याचे स्मरण होते. कबीर साहेब म्हणतात, सांस उश्वास में नाम जपो, व्यर्था सांस मत खो, ना जाने इसी श्वास को आवण हो के न हो. तर या श्वास उच्छ्वासाने स्मरण आहे सतनामाच्या 2 अक्षरांचे, ते जे ते तत् आणि ओम मिळून तयार होते. तत् हा कोडवर्ड आहे, अक्षर पुरुषाचा मंत्र आहे हा. आणि सत जे आहे ते आहे सारनाम, सार शब्द, आदी शब्द, आदी नाम, ते आहे, त्याचा कोडवर्ड आहे सत. आणि ते परमअक्षर ब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा सत्यपुरुषाचा जप आहे. तर ही जी साधना आपण करतो ती पूजा नाही आहे यांची. जसे आपल्याला जलप्राप्ती करायची आहे आणि पाणी आहे जमिनीत, ते काढण्यासाठी आपण ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करू, ज्या यंत्राचा वापर करू, कूपनलिका, पाईप वगैरे, आणि जी क्रिया आपण करू ती आपली पूजा नाही, ती साधना आहे. आणि पूजा आपले पाणी आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? योगेश दास मस्के. आपण कुठून आलात? मी नारायणगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी नोकरी करतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 19 नोव्हेंबर 2019 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आम्ही पारंपरिक पद्धतीची भक्ती करत होतो, ज्यामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी पारायण, आमच्या गावामध्ये जो पारंपरिक सप्ताह चालायचा त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करायचं 8-10 दिवसामध्ये. त्यानंतर गणपतीची पूजा, त्यानंतर हनुमानजीची दररोज हनुमान चालीसा घेणं, रामांची रामनवमीला हे करणं, श्रीकृष्णाचं गोकुळाष्टमीच्या वेळी पूजा आणि त्यांचा जन्माचा उत्सव मनवणं, या पूजा करत होतो. सर, संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाची माहिती अशी मिळाली, मी एकदा हॉस्पिटलला गेलेलो होतो पैठण या शहरामध्ये. तेथे मी डॉक्टरांकडे चेकअप केलं, ब्लड टेस्ट केली डॉक्टरांनी, आणि ब्लड घेतल्यानंतर मला त्यांनी दवाखान्यात 1 घंटा थांबायचं सांगितलं. त्यानंतर रिपोर्ट आला. डॉक्टरांनी मला कॅबिनमध्ये बोलवलं. कॅबिनमध्ये बोलवल्यानंतर ते म्हणे, आपल्या शरीरामध्ये फक्त 4 पॉईंट रक्त आहे, आपण इथपर्यंत कसे आलात? मग डॉक्टरांना मी म्हटलं, मी माझ्या गाडीवर इथपर्यंत आलो. त्यानंतर मग डॉक्टरांनी मला 1 महिन्याचं मेडिसिन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला 6 महिन्याची ट्रीटमेंट घ्यावं लागेल, तेव्हा आपलं HB लेवलला येईल. मी त्यांना बरं म्हटलं आणि ते मेडिसिन घेण्यासाठी मेडिकलवर गेलो. त्या मेडिकलवर गेलो असता त्यावेळी तेथे संत रामपालजी महाराजांचे 2 शिष्य आलेले होते. ते मेडिकल ओनरशी ज्ञानगंगा या पुस्तकाविषयी माहिती सांगत होते. चर्चा चालू होती त्यांची संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा या पुस्तकाबद्दल. ती चर्चा, ते मेडिकल द्यायच्या वेळेत मी ती चर्चा ऐकली, ते पुस्तक बघितलं. मग माझी इच्छा झाली. मी ते रामपालजी महाराजांच्या शिष्यांना म्हटलो की मला हे पुस्तक हवं आहे. मग त्यांनी मला ते पुस्तक दिलं आणि ते पुस्तक मी त्यांच्याकडून घेतलं आणि ते पुस्तक घेऊन मी घरी आलो. ते पुस्तक मी ज्या दिवशी घरी आलो त्या दिवशी रात्री वाचायला सुरुवात केली. ते पुस्तक मी 30-35 पेजेस वाचले त्याच रात्री. त्यानंतर मग मी रात्री 12पर्यंत ते पुस्तक वाचल्यानंतर झोपलो. सकाळी परत 6ला उठून मी ते पुस्तक काढलं आणि पाठीमागून जे काही त्या पुस्तकावरती मुलाखती दिलेल्या होत्या
त्या मुलाखती मी वाचायला सुरुवात केली. तर एक एक मुलाखती वाचत असताना माझा त्या पुस्तकावर विश्वास दृढ व्हायला लागला. त्यानंतर मग मी त्यातलं सृष्टी रचना असे अनेक पार्ट जे काही त्या पुस्तकामध्ये होते ते चाळायला सुरुवात केली. त्या पुस्तकाचा अभ्यास मी 8 ते 10 दिवस केला. तसेच त्या पुस्तकावर जे काही चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात ते मी बघायला सुरुवात केली. आणि जे शिष्य मला पैठणमध्ये भेटले होते त्यांच्याशी चर्चा चालू केली मी ते पुस्तक वाचल्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्ये. त्यानंतर मग एक दिवस त्यांनी ते शिष्य माझ्या घरी आले. मग त्यांनी मला त्या पुस्तकाबद्दल सर्व काही माहिती दिली. आपल्या शास्त्रामध्ये कुठं काय ज्ञान आहे, कसं आहे, या पुस्तकातलं ज्ञान काय आहे, संत रामपालजी महाराज आपल्याला कुठलं ज्ञान देत आहेत, मोक्षाचा मार्ग काय आहे, पूर्ण परमात्मा काय आहे, पूर्ण परमात्माची ओळख काय आहे, ही सर्व मला त्या शिष्यांनी त्यावेळी समजावून सांगवलं आणि आपल्या शास्त्रामध्ये दाखवलं. त्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर माझ्या मनाचा एक निश्चय झाला की आपण आता गुरु करावं. आणि मग मी संत रामपालजी महाराजांच्या शिष्य जे होते संत रामपालजी महाराजांची त्यांना म्हटलं मला नामदान घ्यायचं, मला गुरु करायचे. तर त्यावेळी ते म्हणे आपल्याला जालन्याला जाऊन नाम घ्यावे लागेल. मी म्हटलं ठीक आहे, आपण जालन्याला जाऊन नाम घेऊ. मग तिथून आम्ही एक 60 किलोमीटर जालन्याला गेलो, नामदान सेंटरला गेलो. त्यावेळी तिथं रामपालजी महाराजांच्या शिष्यांनी मला सर्व नियम वाचून दाखवले, सर्व भक्ती विधी कसा आहे काय आहे सर्व समजावून सांगितले आणि संत रामपालजी महाराजांनी मला अनुग्रह दिला. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचे शिष्य त्या मेडिकल स्टोअरला आले होते आणि त्यांच्याकडनं आपण ज्ञानगंगा हे पुस्तक घेतलं, त्याचं अध्ययन केलं आणि कुठेतरी तुम्हाला वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांचा हा मार्ग स्वीकारायला हवं, म्हणून आपण त्यांच्याशी जुडले गेलात, त्यांच्याकडनं सद्भक्ती घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात, त्यांच्या भक्तीत लागलात, त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर सर्वात पहिला हा अनुभव आला की मला शारीरिक रोग सर्व माझे संपले. त्यानंतर मला मोक्षाचा मार्ग मिळाला. संत रामपालजी महाराजांच्या ज्या दिवशी मला ते पुस्तक मिळाले त्या डॉक्टरांकडे मी नाम घेतल्यानंतर 15 दिवसांनी गेलो. डॉक्टरांनी परत माझं ब्लड घेतलं, माझं चेकअप केलं आणि मला 1 घंटा बसवलं तिथं ब्लड रिपोर्ट येईपर्यंत. ब्लड रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्य झालं. त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलवलं. म्हणे आपण 8 दिवसामध्ये असं काय खाल्लं आहे की आपलं 4 पॉईंटवरून 12 पॉईंटवर रक्त गेलं. मग म्हटलं मी गुरु केले. ते म्हणे कोण गुरु केले तुम्ही? म्हटलं मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन त्यांच्या सांगितलेल्या भक्तिमार्गामध्ये भक्ती करतो आहे. ते म्हणे मग मला त्यांचं पुस्तक वगैरे काही आहे का, ते कोणते संत आहे, कुठले आहे, काय आहे, कशी भक्तिविधी, डॉक्टरांनी मला विचारायला सुरुवात केली. मग त्यावेळी मी डॉक्टरांना ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. डॉक्टर म्हणे असंही होऊ शकतं का? म्हटलं हा चमत्कार आहे आणि संत रामपालजी महाराज हे परमात्मा स्वरूपात आलेले आहे आणि ते काहीही करू शकतात. हे तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे. हा एक लाभ झाला. त्यानंतर मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये मार्केटिंगला असल्यामुळे मला 2 व्हीलरवरती 4 व्हीलरवरती फिरावं लागतं. तर असंच एक दिवस मी फिरत असताना लोकल ग्रामीण क्षेत्रामध्ये मी 2 व्हीलरवर चाललो होतो आणि समोरून एक 2 व्हीलर आली. त्या 2 व्हीलरवाल्यांनी डायरेक्ट मला उडवलं. ते उडवल्यानंतर तो गाडीवरून रोडवरती पडला, त्याला भरपूर लागलं. त्याची गाडी पण पूर्ण फुटली समोरून, हेडलाईट वगैरे त्याचं गाडीचं पुढचं चाक वाकडं होऊन गेलं. पण माझ्या गाडीला कुठेही काही टच झालं नाही, मी खालीसुद्धा पडलो नाही. त्यावेळी माझा जप चालू होता सतनामाचा. तर संत रामपालजी महाराजाची माझ्यावर ही खूप मोठी कृपा झाली. त्यानंतर आमच्या घरामध्ये काही क्लेश वातावरण, थोडंसं वादविवाद होते, ते पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संपले. त्यानंतर संत रामपालजी महाराजांनी मला जे काही आमचं छोटंसं घर होतं त्यांनी एक चांगल्यापैकी 5-6 रूमचं घर दिलं. अशापैकी भरपूरसे लाभ संत रामपालजी महाराजांनी दिले. आणि त्यानंतर मिसेसला जे काही प्रॉब्लेम होता, थोडंसं BP वाढायचा, वेट जास्त व्हायचं, ते पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संपलं. कुठली गोळी घ्यायचं काम पडलं नाही आणि त्या पण नामदानीत आहेत. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने जे काही आपलं सुरुवातीला जे रक्ताचा जो घटक क्रमांक HB जो आहे हा 4
पॉईंटपर्यंत आलेला होता, परंतु केवळ 15 दिवसात संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती केल्याच्यामुळे तो 12 पॉईंटवर पोचला आणि हे बघून डॉक्टरसुद्धा चकित झालं. तर हे खरंच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की सद्भक्ती केल्यामुळे हे सुद्धा लाभ होतात. तर अशा या लाभातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो दुःखी समुदाय आहे, त्याचप्रमाणे काही रोगी आहेत जे आपल्या रोगापासून मुक्त होऊ पाहत आहात परंतु त्यांना काही मार्ग भेटत नाही, तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सर्वांना संदेश तर नाही देणार, पण प्रार्थना करील, विनंती करील की आज जगामध्ये संत रामपालजी महाराज हे पूर्ण परमात्मा म्हणून अवतरलेले आहेत आणि ते जी भक्ती देतात त्या भक्तीमध्ये सर्व काही सुख आहे, मोक्षाचा मार्ग आहे, शास्त्रानुसार भक्ती आहे आणि तो मोक्षाचा मार्ग आपल्याला बाकी कुठून मिळत नाही. आपल्याला जी काही घरातले काही इतर बाधा असो, हे सर्व काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीला सुरुवात केल्यानंतर समाप्त होतात आणि आपल्याला सुखी जीवन जगायला मिळतं. तर माझी सर्व काही समाजाला, जे काही आज माझा मुलाखत ऐकत आहेत, यांना सगळ्यांना प्रार्थना आहे की आज जगामध्ये सुख कुठंच नाही आहे आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण भटकत आहोत. तर त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण संत रामपालजी महाराजांच्या शरण यावे आणि ही भक्ती घ्यावी. ही भक्ती फारच सोपी आणि सरळ आहे, पारदर्शक आहे. या भक्तीमध्ये आपल्याला काहीच जास्त काही करायचं नाही. भक्ती एकदम सरळ, साधी, सोपी आहे आणि जशी संत रामपालजी महाराजांनी विधी दिली त्यानुसार आपण भक्ती केली की आपण मोक्षही प्राप्त करू आणि इथंही सुख भोगू. सर, जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराज जी काही भक्तिविधी देतात साधकाला, त्या भक्तिविधीच्या जोरावर आणि त्या साधनेच्या जोरावर साधक सर्व सुखसंपन्न होतो, त्याचप्रमाणे त्याला मोक्षाचा मार्ग मिळतो. आपल्या ह्या भाष्यावर जर एखादा साधक आज विश्वास ठेवू पाहत आहे आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची आहे, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेणं फार सोपं झालं आहे. विविध चॅनलवरती त्यांचे सत्संग येतात, त्यावरती खाली पट्टी चालते, त्यावरती काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या क्षेत्रातील नामदान सेंटरचा कॉन्टॅक्ट घेऊन तिथं जाऊन आपण नाम घेऊ शकतो आणि संत रामपालजी महाराजाचं अन्वयी होऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग प्रसारणाच्या वेळी टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्याचा तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ते व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांच्या ती नामदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराज हे नामदीक्षा देऊ शकतात? संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घेण्यासाठी कुठलाही ₹1ही लागत नाही. उलट संत रामपालजी महाराज भक्तिविधीमध्ये जी काही सामग्री लागतात ती फ्री ऑफ कॉस्ट त्या भगत आत्म्याला देतात. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.